या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर येथील गुरु नानक चौकात सुरू होत असलेल्या 100 बेडेड महिला हॉस्पिटल व 100 बेडेड जनरल हॉस्पिटलचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे। या हॉस्पिटलमध्ये फर्निचरची निविदा प्रलंबित असून ते काम पूर्ण होण्यास अद्याप 6 महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे। असे असताना आरोग्य विभागाने राजकीय दबाव तंत्रातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या हॉस्पिटलचा ताबा घेतलाय। त्याचे कारण येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष या हॉस्पिटलचे काम अर्धवट असताना सुद्धा या हॉस्पिटलला खासगी कंपनी चालविण्यास देऊन उद्घाटन करण्याची तयारी करीत आहेत। या हॉस्पिटलमध्ये नोकर भरती करण्याकरिता खासगी कंपनीस कंत्राट देण्यात आलेली आहेत। या कंपनीद्वारे BAMS डॉक्टर, ANM, GNM, नर्सेस, वार्ड बॉय, मामा, मावशी, टेक्निशियन व सफाई कामगार यांची भरती करण्यात येत आहे। या कर्मचाऱ्यांची भरती करताना कोणतीही परीक्षा न घेता सत्ताधाऱ्यांच्या वशिल्याने नियुक्ती करण्यात येत आहे। त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा उमेदवारांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागेल। तसेच अशा नोकर भरतीत कोणतेही आकृतीबंध व बिंदू नामावलीची अट नसल्या कारणाने मागासवर्गीय SC, ST व OBC आरक्षणास पात्र असलेल्या उमेदवारांना या नोकर भरतीपासून वंचित राहावे लागणार असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे। तसेच या हॉस्पिटलचे खाजगीकरण झाल्यास या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या औषधोपचारासाठी अवाढव्य शुल्क भरावे लागणार असून त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे। त्यामुळे ही कर्मचारी भरतीसाठी खासगी कंपनीला दिलेले कंत्राट तात्काळ रद्द करून ही कर्मचारी भरती सरकारी नियमानुसार घेण्यात येऊन बिंदू नामावलीप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी व या हॉस्पिटलचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण करण्यात येऊ नये। तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।